आपण सुरू करतोय प्रॅक्टिस सेट 2.1. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लिहायला लावले आहे. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी काही कंडिशन दिलेली नाही, आपल्याला वाटेल ते दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लिहायचे आहे. पण त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी रिकॉल करावं लागेल की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कोणत्या कोणत्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. सो सोल्युशन, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं? जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे असतं जनरल फॉर्म ऑफ जनरलाइज फॉर्म. तर याच्या रेफरन्सने आपल्याला कोणतेही इक्वेशन इथे लिहायचे आहे. यामध्ये अजून नेसेसरी कंडिशन काय असते? a शुड नॉट बी इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू 0 नको, कारण a जर 0 असेल तर 0 × x स्क्वेअर ही टोटल टर्म 0 होणार. 0 प्लस दिस टोटल टर्म म्हणजे ही टर्म होणार bx प्लस c. bx प्लस c यामध्ये x ची पॉवर 1 आहे, म्हणजे काय हे लिनियर इक्वेशन होणार आहे, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार आहे. त्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी मस्ट कंडिशन काय असते? एक्स स्क्वेअर सोबत जो नंबर असतो किंवा जो कोइफिशियंट असतो दॅट नंबर शुड नॉट बी 0. सो a नॉट इक्वल टू 0. अनदर कंडिशन a b c हे सगळे काय पाहिजे? रिअल नंबर्स पाहिजे, राईट. हे आपण थेरीमध्ये बघितलं. a b c हे सगळे रिअल नंबर पाहिजे. किंवा अजून याला आपण असं लिहू शकतो, वन व्हेरिएबल, एक व्हेरिएबल आपल्याला पाहिजे. या केसमध्ये तो व्हेरिएबल आहे x. वन व्हेरिएबल, त्यानंतर मॅक्झिमम इंडेक्स. मॅक्झिमम इंडेक्समध्ये इथे जे पॉवरला नंबर असतो दॅट नंबर शुड बी 2. एक्स स्क्वेअर मॅक्झिमम इथे पॉवर किती पाहिजे? 2 पाहिजे. सो मॅक्झिमम इंडेक्स शुड बी 2 अँड ऑल इंडायसेस शुड बी होल नंबर. म्हणजे बाकीचे जे इंडायसेस असतील ते सगळे होल नंबर पाहिजे. बाकीचे इंडायसेस, ऑल इंडायसेस म्हणजे कोणता? एक्स आहे, इथे एक्स पॉवर 1, 1 इज होल नंबर. इथे सी लिहिलेलं आहे, सी म्हणजे काय? सी इंटू एक्स पॉवर 0, 0 इज होल नंबर. तर ह्या कंडिशन इथे सॅटिस्फाय झालं पाहिजे. ओके, तर आता याच्या रेफरन्सने आपण कोणते दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे लिहू शकतो? देअरफॉर इक्वेशन्स आर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आपण असं लिहू शकतो, एक्स स्क्वेअर देन मायनस 8x प्लस 50 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. इक्वल टूचं साईन आहे, इक्वेशन आहे. त्यानंतर मॅक्झिमम एक व्हेरिएबल आहे, एक्स हा एकच व्हेरिएबल आहे. मॅक्झिमम पॉवर 2 आहे. बाकीचे रिमेनिंग व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती पॉवर प्रत्येक ठिकाणी होल नंबर आहे. तर म्हणजे ही कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. किंवा हे न बघता तुम्ही जर हे चेक केलं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए शुड नॉट बी इक्वल टू 0. एची व्हॅल्यू आहे 1, 1 इज नॉट इक्वल टू 0. ABC रिअल नंबर 1 मायनस 8 15 दिस ऑल आर रिअल नंबर. म्हणजे आपले कंडिशन सॅटिस्फाय झालेलं आहे. सो दिस इज वन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अनदर इक्वेशन आपण एमच्या टर्ममध्ये लिहू. सपोज 5m स्क्वेअर ओके प्लस 4m. हे सुद्धा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. फक्त इथे सी ची टर्म 0 आहे, बाकी a इज 5, b इज 4. म्हणजे a b रिअल नंबर आहे, c इज 0, c इज रिअल नंबर. त्यानंतर a ची व्हॅल्यू 0 नाही आहे, a इज नॉट इक्वल टू 0 बिकॉज a इज इक्वल टू 5. म्हणजे ह्या कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झालं. किंवा आपण ही कंडिशन चेक केली, एकच व्हेरिएबल आहे, एम हा एकमेव व्हेरिएबल आहे. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2. एमची मॅक्झिमम पॉवर आहे 2. ऑल इंडेक्सेस आर होल नंबर. ही इथे 2 आहे, इथे 1 आहे, 2 1 हे सगळे काय झाले? होल नंबर. सो दिस इज अनदर एक्झाम्पल. 5m स्क्वेअर प्लस 4m इज इक्वल टू 0. हे झालं एक इक्वेशन. अजून आपण लिहू शकतो, सपोज वाय स्क्वेअरमध्ये आपण लिहिलं 10x स्क्वेअर ओके प्लस 20x प्लस 10 इज इक्वल टू 0. हे सुद्धा एक इक्वेशन असणार आहे. अगेन सेम कंडिशन इथे सॅटिस्फाय होत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे लिहायचे आहे. सेकंड क्वेश्चन, डिसाइड विच ऑफ फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही इक्वेशन्स दिलेले आहे. इक्वेशन आहे म्हणजे इक्वल टूचं साईन असणार आहे, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड असणार आहे. तर हे इक्वेशनपैकी कोणते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे अगेन आपल्याला ह्या कंडिशनचा यूज करावं लागणार आहे. जनरल फॉर्म काय असणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. यामध्ये एची व्हॅल्यू 0 नको. त्यानंतर हे जे 3 नंबर्स आहे हे तिन्ही नंबर रिअल नंबर पाहिजे. ओके, किंवा याला अजून आपण असंही डिस्क्राईब करू शकतो, इक्वेशन आपल्याला फक्त एका व्हेरिएबलमध्ये पाहिजे, ओनली वन व्हेरिएबल शुड बी देअर. त्यानंतर मॅक्झिमम इंडेक्स जे आहे म्हणजे हे जे व्हेरिएबल आहे त्याची मॅक्झिमम पॉवर पाहिजे 2. आणि बाकीचे जे काही इंडायसेस असणार आहे सगळे इंडायसेस होल नंबर पाहिजे. तर ह्या बेसिक कंडिशन सॅटिस्फाय झालं तर आपण म्हणणार की दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. सगळ्यात आधी बघायचं वन व्हेरिएबल आहे. यस, दिस इज इक्वेशन विथ वन व्हेरिएबल. Variable is x
त्यानंतर आपण असं लिहू शकतो मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 2. त्यानंतर इफ वी कम्पेअर विथ x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इफ वी कंपेअर विथ x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 तर आपल्याला मिळणार a इज इक्वल टू 1. a इज इक्वल टू 1 विच इज नॉट 0, राईट. त्यानंतर b आणि c याची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू मिळणार 5, c ची व्हॅल्यू मिळणार -2 विच आर रियल नंबर्स. ओके, विच आर रियल नंबर्स. म्हणजे ह्या कंडिशन्स तर आपल्या सॅटिस्फाय झालेल्या आहे. हे सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय झालेले आहे. मॅक्झिमम इंडेक्स सुद्धा 2 मिळालेले आहे. बाकीचे इंडायसेस इथे आपण लिहू शकतो. रिमेनिंग इंडायसेस आर होल नंबर. होल नंबर काय, रिमेनिंग इंडायसेस म्हणजे x पॉवर 1, x पॉवर 0. इथे आहे x ची पॉवर 1 आणि इथे आहे x पॉवर 0. 1 आणि 0 हे दोन्ही नंबर रियल नंबर आहे, त्यामुळे हे दोन्ही नंबर होल नंबर आहे, त्यामुळे रिमेनिंग इंडायसेस होल नंबर. अँड देअरफॉर गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. QE म्हणजे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड इक्वेशन y² इज इक्वल टू 5y मायनस 10. इक्वेशन आहे. आपण काय करूया, आपण जनरल आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म काय असतो, एक साईडला आपण 0 आणतो, त्यामुळे ह्या इक्वेशनला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. सो y² मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. फक्त हे दोन टर्म आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केले. +5चा -5 झाला, -10चा +10 झाला. तर हे झालं इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म जे आपल्याला पाहिजे. आता आपण चेक करूया की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. सगळ्यात आधी बघायचं व्हेरिएबल किती आहे. इथे एकच व्हेरिएबल आहे. सो दिस इक्वेशन कंटेन्स वन व्हेरिएबल. एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल कोणता आहे, y. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, y ची मॅक्झिमम पॉवर किती आहे 2. मॅक्झिमम इंडेक्स इज इक्वल टू 2. ऑल इंडायसेस, बाकीचे जे इंडेक्स आपण विचार केले ते y पॉवर 1 आहे, y पॉवर 0 आहे, 1 आणि 0. दॅट मीन्स ऑल इंडायसेस आर होल नंबर्स, राईट. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, ही झाली, ही झाली, म्हणजे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. या व्यतिरिक्त आपण स्टँडर्ड फॉर्मचं, जनरल फॉर्मचं किंवा स्टँडर्ड फॉर्मचा यूज करून सुद्धा एकदा चेक करून घेऊया. सो दिस इक्वेशन कंटेन्स वन व्हेरिएबल, मॅक्झिमम इंडेक्स इज इक्वल टू 2, ऑल इंडायसेस आर होल नंबर. ऑल्सो comparing with standard form or general form, x² plus bx plus c is equal to 0, a is equal to 1 which is not 0, a is not 0. okay, त्यानंतर b is equal to -5, c is equal to 10. b ची व्हॅल्यू -5 आहे, c ची व्हॅल्यू 10 आहे. आपली कंडिशन काय की abc रियल नंबर पाहिजे. हा रियल नंबर आहे, हा सुद्धा रियल नंबर आहे, हा सुद्धा रियल नंबर आहे. दिस ऑल आर रियल नंबर्स and therefore this implies given equation is quadratic equation. given is quadratic equation. आता तुम्ही फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन रीड करून सुद्धा लगेच डिसाईड करू शकता. इक्वेशन बघायचं, सगळ्यात आधी चेक करायचं एकच व्हेरिएबल आहे ना, फक्त y आहे. ओके, y आहे. मॅक्झिमम पॉवर किती आहे 2 आहे. इथे सगळ्या ठिकाणी लगेच इथे ज्यावेळेस तुम्ही पॉवर चेक कराल किंवा इंडेक्स चेक कराल तर बाकीच्या व्हेरिएबलचे सुद्धा इंडेक्स लगेच चेक करून घ्यायचे. हे सगळे जे इंडेक्स आहे किंवा हे सगळे इंडेक्सेस जे आहे पाहिजे होल नंबर. त्यानंतर चेक करायचं याच्यासोबतचं कोएफिशियंट 0 तर नाही आहे ना, म्हणजे y² ची टर्म प्रेझेंट आहे ना. इथे जर 0 असता तर फक्त आपल्याला एक लिनियर इक्वेशन मिळालं असतं, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन ते राहिलं नसतं. हे सगळ्या बेसिक कंडिशन सॅटिस्फाय झालं म्हणजे दिलेलं इक्वेशन काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाव थर्ड, y² प्लस 1/y इज इक्वल टू 2. y² प्लस 1/y इज इक्वल टू 2. आपण काय करूया, याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. देअरफॉर आता काय करू, आपण लेफ्ट हँड साईड सिम्प्लिफाय करू. y² इंटू y, y³ प्लस 1/y इज इक्वल टू 2. देअरफॉर y³ प्लस 1 इज इक्वल टू 2y, राईट. अँड देअरफॉर y³ मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. हे झालं इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म. आता इथे बघून लगेच तुम्हाला समजेल की इथे y ची मॅक्झिमम पॉवर जाते 3. ठीक आहे.
क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी नेहमी व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर पाहिजे असते 2. ही कंडिशन इथे सॅटिस्फाय नाही झाली याचा अर्थ काय, दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इनफॅक्ट हे काय, हे क्युबिक इक्वेशन आहे. पॉवर 3 आहे म्हणजे काय, हे क्युबिक इक्वेशन झालं. सो आपण हे इक्वेशन लिहिणार, त्यानंतर आपण लिहिणार हिअर व्हेरिएबल इज y that is 1 but maximum index is 3. maximum index किती आहे 3 and therefore this is not a quadratic equation. बाकी काही आपल्याला गोष्टी व्हेरीफाय करण्याची किंवा मेन्शन करण्याची जरूरत नाही, कारण आपण सगळ्यात आधी बेसिक क्रायटेरिया आपला काय असतो की जो व्हेरिएबल आहे त्याची पॉवर आपल्याला 2 पाहिजे असते, मॅक्झिमम पॉवर 2 पाहिजे असते. इथे ती कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. सो दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे आपण असं लिहू शकतो, सिन्स फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन मॅक्झिमम इंडेक्स शुड बी 2. ओके, नाउ फोर्थ, x plus 1 upon x is equal to -2. Fourth, x plus 1 upon x is equal to -2. So x upon 1 plus 1 upon x याचीच आपण ॲडिशन केली तर x into x, x square plus 1 into 1, 1. Denominator x is equal to -2. Therefore, x square plus 1 is equal to -2x. Therefore, x square plus 2x plus 1 is equal to 0. ठीक आहे. व्हेरिएबल किती आहे, व्हेरिएबल आहे इथे ओनली 1, दॅट इज x. ओके, मॅक्झिमम इंडेक्स, व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, मॅक्झिमम पॉवर आहे 2. रिमेनिंग इंडायसेस, रिमेनिंग इंडायसेस म्हणजे इथे पॉवर आहे 2, इथे पॉवर आहे 1, इथे x पॉवर 0 म्हणजे 1 आणि 0. 1 आणि 0 म्हणजे हे नंबर कोणते झाले, दीज आर होल नंबर्स. रिमेनिंग इंडायसेस आर होल नंबर्स. ऑल्सो एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या स्टँडर्ड फॉर्मसोबत आपण ज्यावेळेस कंपेअर करू त्यावेळेस आपल्याला मिळेल a इज इक्वल टू 1, b इज 2 अँड c इज इक्वल टू 1. हे सगळे काय झाले, दिस ऑल आर रिअल नंबर्स. हे सगळे काय आहे, रिअल नंबर्स आहे विथ a नॉट इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू 0 नाही आहे अँड देअरफॉर गिवन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, नाउ फिफ्थसाठी जर तुम्ही बघितलं ज्यावेळेस आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करू मॅक्झिमम पॉवर आपल्याला एमची 2 मिळणार आहे. फिफ्थ वन क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. बघा कसं, m + 2 m - 5 इज इक्वल टू 0. तर नेहमी काय करायचे, अशी इक्वेशन दिलेलं असेल त्याला x स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे इथे आपण काय करू, सगळ्यात आधी ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन कसं असणार आहे, m × m - 5 प्लस 2 × m - 5. तुम्ही इवन m - 5 या ब्रॅकेटने m + 2 ला सुद्धा मल्टिप्लाय करू शकता. देअरफॉर m × m m स्क्वेअर - 5m प्लस 2m - 10 इज इक्वल टू 0. m स्क्वेअर - 3m - 10 इज इक्वल टू 0. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण इक्वेशनला कन्वर्ट केलं. या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल किती आहे, व्हेरिएबल ओनली 1 दॅट इज m. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स आहे 2 आणि बाकीचे इंडायसेस आहे रिमेनिंग इंडायसेस म्हणजे m पॉवर 1 आणि इथे m पॉवर 0 म्हणजे 1 आणि 0 या 2 इंडायसेस आहे. दिस इंडायसेस आर होल नंबर्स. या कंडिशन तर सॅटिस्फाय झाला. त्यानंतर ज्यावेळेस आपण स्टँडर्ड फॉर्मसोबत कंपेअर करू ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी किंवा am स्क्वेअर प्लस bm प्लस सी इज इक्वल टू 0. त्या केसमध्ये a ची व्हॅल्यू मिळणार 1 विच इज नॉट इक्वल टू 0. a शुड नॉट बी 0. त्यानंतर b ची व्हॅल्यू आहे -3, c ची व्हॅल्यू आहे -10. 1 -3 -10 हे सगळे काय, दिस ऑल आर रिअल नंबर्स. याचा अर्थ काय, दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे इक्वेशन बघितलं लगेच तुम्हाला समजेल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. पॉवर चेक करायची, एकच व्हेरिएबल आहे का, सगळ्यात आधी एक व्हेरिएबल आहे का ते चेक करायचं. पॉवर चेक करायची, इथला कोइफिशियंट 0 नाही ना ते चेक करायचं, दॅट्स इट. आणि त्यानंतर इंडायसेसची पॉवर काय आहे ते एकदा चेक करून घ्यायचं. ओके, नाव नेक्स्ट m³ + 3m² - 2m इज इक्वल टू 3m³. 6. इथे जर तुम्ही बघितलं दोन्ही या इक्वेशनमध्ये m³ ची टर्म आहे त्यामुळे हे मोस्ट प्रोबेबली क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. बट तरी एकदा बघायचं की दोन्ही साईडला m³ आहे ना, सिम्प्लिफिकेशन नंतर m³ कदाचित कॅन्सल सुद्धा होऊ शकतं, तर ते एकदा व्हेरीफाय करायचं. इथे ते m³ कॅन्सल होणार नाही बिकॉज इथे m³ आहे, इथे 3m³ आहे.
ज्यावेळेस आपण 3m³ लेफ्ट साईडला पाठवूया त्यावेळेस ते मिळणार -2m³ म्हणजे m³ टर्म आहे, तर त्यामुळे दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. ठीक आहे. सो 6m³ + 3m² - 2 = 3m³. देअरफॉर 3m³ आपण लेफ्ट साईडला पाठवूया. सो m³ - 3m³ म्हणजे -2m³ + 3m² - 2 = 0. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. यामध्ये व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबल आहे एमचा, त्याची मॅक्झिमम पॉवर आहे 3. मॅक्झिमम पॉवर 3 आहे म्हणजेच काय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा बेसिक क्रायटेरिया इथे सॅटिस्फाय होत नाही. देअरफॉर दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही ठिकाणी असं सुद्धा असू शकतं बघा. सपोज हे m³ + 3m² - 2 = m³. तर आपल्याला आपण ज्यावेळेस घाईघाईमध्ये इक्वेशन बघतो तर आपल्याला अच्छा इथे पॉवर 3 आहे, पॉवर 3 आहे म्हणजे दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण या केसमध्ये जर तुम्ही बघितलं m³ आणि m³ कॅन्सल होणार आहे, त्यामुळे नेहमी चेक करा काही टर्म्स इथे कॅन्सल होऊ शकता की नाही होऊ शकत. ठीक आहे. सो यासाठी तुम्ही लिहू शकता हिअर व्हेरिएबल इज m अँड मॅक्झिमम इंडेक्स इज 3 not equal to 2. Therefore this is not a quadratic equation. 6th one quadratic equation nahi hai. Third question, write the following equation in the form ax² + bx + c = 0. काही इक्वेशन दिलेलं ते आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचे आहे. देन राईट व्हॅल्यूज ऑफ ABC फॉर इच इक्वेशन. त्यानंतर त्या इक्वेशनसाठी ABCच्या व्हॅल्यू आपल्याला लिहायच्या आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला काय करायचं, इक्वेशन रिअरेंज करायची. रिअरेंज करून ते आपल्याला ax² + bx + c या फॉर्ममध्ये आणायचे आणि त्यानंतर ABCच्या व्हॅल्यू ते मेन्शन करायच्या आहे. So first 2y = 10y - y². ओके. याला आपल्याला x² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये आणायचं. म्हणजे एका साईडला इक्वल टू साईनच्या एका साईडला आपल्याला 0 पाहिजे. आपण काय करूया, ही टर्म जी आहे ती इकडे शिफ्ट करूया, लेफ्ट साईडला शिफ्ट करू. सो 2y - 10 + y² = 0. देअरफॉर y² + 2y - 10 = 0. ठीक आहे. So this is in the form of equation x² + bx + c = 0. This is in the form x² + bx + c = 0. Therefore a ची व्हॅल्यू काय असणार, व्हेरिएबल वेगळे असले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त ABCच्या व्हॅल्यू कंपेअर करायच्या आहे. त्यामुळे इथे a ची व्हॅल्यू काय असणार आहे, a म्हणजे काय x²चं कोएफिशियंट, या ठिकाणी x ला पण y ने रिप्लेस केलं आहे, फक्त एवढाच फरक आहे. सो a = 1, b = 2 and c = -10. इथे हे साईन घ्यायला विसरायचं नाही. c = -10. तर या झाल्या ABCच्या व्हॅल्यूज. ओके. नाव सेकंड x - 1² = 2x + 3. आपण इथे ब्रॅकेट एक्सपांड करूया. a - b² चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, a - b ब्रॅकेट स्क्वेअर a² - 2ab + b² हा फॉर्म्युला असतो. त्याच पद्धतीने याचा यूज करून आपण हे ब्रॅकेट एक्सपांड करू शकतो. इथे काय लिहू शकतो आपण, x² - 2x + 1 आणि राईट हँड साईड ॲज इट इज. देअरफॉर x² - 2x इथे +2x लेफ्ट साईडला येणार म्हणजे -2x. सो -4x + 1 - 3 म्हणजे -2 = 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन कंपेअरिंग विथ x² + bx + c = 0. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. a ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1, b ची व्हॅल्यू मिळते -4 आणि c ची व्हॅल्यू मिळते -2. मायनस साईन विसरायचं नाही. a is 1, b is -4 and c is -2. अगदी सिंपल क्वेश्चन्स आहे. नाव थर्ड इज x² + 5x = -3 - x. Therefore x² + 5x = -3 + x. मायनस साईन आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. सो -3 + x. Therefore x² + 5x + 3 - x = 0. ही टोटल टर्म आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केली. सो -3चा +3 झाला, +xचा -x झाला. आपल्याला x² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये आणायचं म्हणून आपण टर्म्स रिअरेंज करतो. सो x² 5x - 4 - x is +4x + 3 = 0. x² + bx + c = 0. कंपेअर केल्यानंतर a ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 1, b ची व्हॅल्यू आहे 4 आणि c ची व्हॅल्यू आहे 3. फोर्थ 3m² = 2m² - 9. देअरफॉर 3m² सगळ्या टर्म्स आपण एक साईडला शिफ्ट करूया. सो -2m² + 9 = 0. इथे फक्त साईन चेंज होणार आहे. +2m² चा -2m² -9 चा +9. अँड देअरफॉर 3m² - 2m² म्हणजे m². m² + 9 = 0.
आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एक व्हेरिएबल आहे, मॅक्झिमम पॉवर 2 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्यामुळे आपण काय करूया, कन्फ्युजन नको म्हणून याला असं लिहू, एम स्क्वेअर, त्यानंतरची पावर त्यानंतरची टर्म असते एक्सची, बरोबर. इथे एक्सची टर्म नाही किंवा एमची टर्म नाही, म्हणून त्याला आपण लिहिणार 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. याचा अर्थ सारखाच असणार आहे, कारण 0 इंटू एम ही टर्म 0च असणार आहे, फक्त आपण या फॉर्ममध्ये रिअरेंज करायचं म्हणून इथे 0 इंट्रोड्यूस केला आहे. नाव कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स म्हणजे काय, इथे व्हेरिएबल फक्त चेंज आहे, इथे एक्स आहे, इथे एम आहे. सो एची व्हॅल्यू असणार आहे 1, बीची व्हॅल्यू असणार आहे 0 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे 9. ओके, इव्हन तुम्ही हे इक्वेशन बघून सुद्धा लगेच लिहू शकता. ए म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ एम स्क्वेअर दॅट इज 1. बी म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ एम, इथे एम टर्म नाही आहे, म्हणजे बीचा एमचा कोएफिशियंट दॅट इज बी. बी किती असणार आहे 0 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे 9. पी 3 प्लस 6p इज इक्वल टू -5. देअरफॉर ब्रॅकेट सॉल्व करूया. p इंटू 3p प्लस 6p इंटू p 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. देअरफॉर 6p स्क्वेअर प्लस 3p प्लस 5 इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये p ऐवजी एक्स ऐवजी इथे p ची टर्म आहे. आपण ज्यावेळेस त्याला कम्पेअर करू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, त्यावेळेस आपल्याला मिळणार ए बी सीचे व्हॅल्यू. Comparing with x square plus bx plus c is equal to 0. A is 6, b is 3 and c is 5. इथे व्हेरिएबल p होता फक्त, एवढा डिफरन्स आहे. सो a is 6, b is 3 and c is 5. लास्ट x square minus 9 is equal to 13. Therefore x square minus 9 minus 13 is equal to 0. Therefore x square minus 22 is equal to 0. इथे सुद्धा एची व्हॅल्यू लगेच तुम्ही लिहू शकता, ए इज 1. बीची व्हॅल्यू काय असणार आहे, एक्स सोबत, एक्सची टर्म इथे नाही, म्हणजेच काय एक्स सोबतचा कोएफिशियंट आपण लिहू शकतो 0 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे -2. किंवा याला तुम्ही असं लिहू शकता, एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इज इक्वल टू 0. ओके, सो ए इज 1, बी इज 0 अँड सी इज -22. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट इच ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट्स ऑफ द इक्वेशन. काही इक्वेशन दिलेले आहे, त्यानंतर इकडे काही व्हॅल्यूज दिलेले आहे. आपल्याला व्हेरीफाय काय करायचं आहे की या ज्या व्हॅल्यूज आहे, या व्हॅल्यूज या इक्वेशनचे रूट आहे किंवा सोल्युशन आहे. सोल्युशन ऑर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, ती व्हॅल्यू ज्यावेळेस आपण ह्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईडमध्ये पुट करू, त्यावेळेस ही जी टोटल व्हॅल्यू आहे, ही टोटल व्हॅल्यू 0 येणार आहे. किंवा आपण असं बोलू शकतो, ज्यावेळेस ही व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट करू, त्यावेळेस LHS इज इक्वल टू RHS आपल्याला मिळणार आहे. तर त्या केसमध्ये दिलेले जे व्हॅल्यूज आहे, ह्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशनचं रूट किंवा सोल्युशन असणार आहे. हे आपण थेरीमध्ये बघितलं, तर तेच आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं आहे. सो फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. याला आपण लेफ्ट हँड साईड कन्सिडर करू शकतो, याला राईट हँड साईड कन्सिडर करू शकतो. सो LHS इज एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. आपल्याला बेसिकली काय करायचं आहे, एक्सची ह्या व्हॅल्यूज इथे एक्सची व्हॅल्यू इथे 1 आहे, इथे -1 आहे, ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथे पुट करायच्या आहे. तर सगळ्यात आधी वेन x इज इक्वल टू 1, एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस आपण काय लिहू शकतो, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5, 1 प्लस 4 मायनस 5 म्हणजे 5 मायनस 5 दॅट इज इक्वल टू 0, 0 दॅट इज इक्वल टू RHS. म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, दोन्ही साईड सारख्या झालेल्या आहे. अँड देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन, रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, समजलं काय करायचं आहे. आता सेकंड, ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू पुट करू -1, त्यावेळेस लेफ्ट हँड साईड काय असणार आहे, -1 स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 मायनस 5, -1 स्क्वेअर 1, 4 इंटू -1 मायनस 1 -4 मायनस 5. सो दिस इज -8 नॉट इक्वल टू 0, कारण राईट हँड साईड 0 आहे, नॉट इक्वल टू 0. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू 0 and therefore x is equal to -1 is not a root of given quadratic equation. ठीक आहे, समजलं तुम्हाला. बेसिक आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करा, व्हॅल्यू पुट केल्यानंतर ही साईड 0 आली पाहिजे, 0 आली तर सोल्युशन आहे, 0 नाही आली तर सोल्युशन नाही आहे किंवा रूट आहे, रूट नाही आहे. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याची आपण लेफ्ट हँड साईड कन्सिडर करूया.
LHS इज 2m² मायनस 5m. एमच्या व्हॅल्यूज दिल्या आहे 2 आणि 5/2. सो वेन m इज इक्वल टू 2 आणि सेकंड वेन m इज इक्वल टू 5/2. ज्यावेळेस mची व्हॅल्यू 2 असेल त्यावेळेस लेफ्ट हँड साईड असणार आहे 2 इंटू m² मायनस 5 इंटू m. सो 2 इंटू 4 minus 10, 8 minus 10 minus 2 not equal to 0. That means LHS is not equal to RHS and therefore 2 is not root of given quadratic equation. M equal to 5/2, left hand side 2 into m² minus 5 into m. So 2 into 5² is 25, 2² is 4 minus 25/2. ही व्हॅल्यू किती असणार आहे 25/2 राईट. 25/2 मायनस 25/2. सो दॅट इज इक्वल टू 0. म्हणजेच काय RHS किंवा आपण असं लिहू शकतो LHS इज इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड दॅट इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. 2 इज नॉट रूट अँड 5/2 इज रूट. Find k if x is equal to 3 is a root of equation kx² minus 10x plus 3 is equal to 0. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, x व्हेरिएबल आहे आणि एक k एक नंबर दिलेला अननोन नंबर आहे. आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ती व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला कंडिशन काय दिली आहे x इक्वल टू 3 इज रूट ऑफ इक्वेशन. म्हणजे x इज इक्वल टू 3 ज्यावेळेस आपण या इक्वेशनमध्ये पुट करू तेव्हा ते इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि त्यानंतर त्याचा यूज करून आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके. सो गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन is kx² minus 10x plus 3 is equal to 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. x is equal to 3 is root. This implies x is equal to 3 will satisfy the equation and therefore put x is equal to 3. त्यामुळे आपण काय करणार x is equal to 3 व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करणार. Therefore, we will get k into x² minus 10 into x plus 3 is equal to 0. Therefore, 9k, k into 9, 9k minus 30 plus 3 is equal to 0. Therefore, 9k minus 27 is equal to 0. 9k is equal to 27. K is equal to 27/9. K is equal to 3. Hence, value of k is 3. त्यामुळे इक्वेशन काय असणार आहे बघा 3x² minus 10x plus 3 is equal to 0 हे इक्वेशन असणार आहे. x equal to 3 पुट करून बघा 3 into 3² म्हणजे 9 minus 10 into 3 30 plus 3 27 minus 30 plus 3 minus 3 plus 3 is equal to 0 सॅटिस्फाय करते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² plus 2m plus k is equal to 0 is -7/5. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेला आहे त्याचा एक रूट दिलेला आहे. ओके. दॅट रूट इज -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड व्हॅल्यू ऑफ के. तर या इक्वेशनमध्ये हा जो के दिलेला आहे हा जो नंबर आहे हा नंबर काय ते आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये सोल्युशन इथे दिलेलं आहे. मग आता यामध्ये जे काही बॉक्सेस आहेत त्या बॉक्समध्ये काय नंबर येणार आहे किंवा काय इन्फॉर्मेशन येणार आहे ते आपल्याला इथे लिहायचे आहे. ओके. क्वेश्चन समजला. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे त्याचे एक रूट दिलेलं आहे. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक नंबर के म्हणून दिलेला आहे. त्या केची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन एका व्हेरिएबलमध्ये यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे व्हेरिएबल इज एम. के इज नॉट व्हेरिएबल इज एम. ठीक आहे. आता बघा सोल्युशन काय इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² plus 2m plus k is equal to 0. What is root? -7/5. So -7/5 is root of given quadratic equation. This is given. Put m is equal to this in this equation. हे रूट आहे म्हणजेच काय हा नंबर दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार. म्हणून आपण नेक्स्ट स्टेप काय असणार की ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. सो m इक्वल टू -7/5 हे आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे. ज्यावेळेस आपण m ची व्हॅल्यू हे पुट करू त्यावेळेस आपल्याला इथे काय मिळणार आहे 5 × -7/5² 5 × 7/5² plus 2 × m is what -7/5 plus k is equal to 0. ओके. त्यामुळे याला ज्यावेळेस आपण सिम्प्लिफाय करू ही टर्म काय असणार आहे 5 × -² आहे मायनसचा स्क्वेअर म्हणजे प्लस येणार 7² 49 आणि इथे 5 × 5
किंवा 25 आपण लिहू शकतो. इथे 5 आणि 5 कॅन्सल होणार. सो इव्हेंच्युअली ही पहिली टर्म काय राहणार आहे 49/5. ठीक आहे. प्लस 2 इंटू -7/5 म्हणजे -14/5. 2 इंटू -7/5 सो -14/5. ही टर्म असणार आहे -14/5 प्लस के इज इक्वल टू 0. आता इथे आपल्याला फक्त ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे. 49 ॲडिशन कशी असणार आहे 49 - 14/5 राईट. सो दिस इज 35/5. 35/5 प्लस के इज इक्वल टू 0 किंवा याला असं आपण लिहू शकतो 7 प्लस के इज इक्वल टू 0. 35/5 7 अँड देअरफॉर केची व्हॅल्यू काय असणार आहे. हा 7 आपण त्या साईडला शिफ्ट करू त्यावेळेस तो होणार -7 अँड हेच के इज इक्वल टू -7.